सर्वांगीण प्रगतीची नवी दिशा देणारं नेतृत्व शरद पवार. महाराष्ट्राचा सह्याद्री, द अनटोल्ड स्टोरीज ऑफ शरद पवार. शेतकऱ्याच्या संपूर्ण कुटुंबानं फक्त शेतीवरच अवलंबून न राहता काहीतरी जोडधंदा करावा, उद्योग व्यवसाय नोकरीत जावं, म्हणजे शेतकऱ्यांचीही प्रगती होईल, असं शरद पवार नेहमी सांगत. शेती अधिकाधिक फायदेशीर बनवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहिले. त्यांनी अनेक कृषी आधारित उद्योग सुरू केले. त्याचबरोबर पुढच्या पिढ्यांचा विचार करून आणि राज्यातली जमिनीची पाण्याची स्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री पदाच्या काळात शरद पवारांनी उद्योगांच्या विस्तारावरही भर दिला. त्यांनी स्थानिक तसेच परदेशातल्या उद्योजकांशी संपर्क वाढवला. या उद्योजकांना राज्यात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सवलती जाहीर केल्या. या काळात शरद पवारांनी मंत्रालयात रोज दुपारी 2 तास वेळ खास उद्योजकांना भेटण्यासाठी राखून ठेवला होता. उद्योजकांच्या प्रस्तावावर त्याच बैठकीत निर्णय घेण्यावर त्यांचा भर असे. 1978 मध्ये शरद पवार वसंतदादा पाटलांच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदा उद्योगमंत्री झाले. तेव्हाच त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात MIDC उभारण्याचं ठरवलं. त्या दृष्टीनं अभ्यासही सुरू केला. नंतरच्या काळात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी औद्योगिक विकासाचं विकेंद्रीकरण करून राज्यात समतोल साधण्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. अगदी तालुका पातळीपर्यंत जाऊन MIDC उभारल्या. स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिला. ठिकठिकाणी ITI सुरू करून त्या माध्यमातून उद्योग व्यवसायासाठी कुशल मनुष्यबळ तयार केलं. पवारांनी राज्यभरात पाताळगंगा, चाकण, जेजुरी, कुरकुंभ, रांजणगाव, नागोठणे, कुडाळ, रत्नागिरी, पालघर, शहापूर, सातपूर, अंबड, खामगाव अशा जवळपास 150 MIDC उभारल्या. औद्योगिकदृष्ट्या मागास असलेल्या विदर्भ, मराठवाड्याकडेही त्यांचं विशेष लक्ष होतं. उद्योजकांना प्रशिक्षण देण्यासाठी औरंगाबाद इथं उद्योजकता विकास केंद्र सुरू केलं. राज्यातली सर्वात मोठी औद्योगिक वसाहत त्यांनी नागपूर जवळच्या बुटीबोरी इथं सुरू केली. त्यांच्या पुढाकारातून उभी राहिलेली चाकण MIDC आज डेट्रॉइट ऑफ इंडिया म्हणून ओळखली जाते. टाटा मोटर्स, बजाज ऑटो हे आधीच पुण्यात होते, पण त्यांच्या प्रयत्नानं फियाट, महिंद्रा आणि महिंद्रा, जनरल मोटर्स, फोक्सवॅगन, मर्सिडीज बेन्झ अशा ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या मोठ्या मोठ्या कंपन्या चाकणला आल्या. या कंपन्यांना आवश्यक ते पूरक उद्योग त्यांनी नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, सांगली या भागात उभारले. दक्षिण कोरियातल्या ह्युंदाई ग्रुपचे अध्यक्ष चॉंग से यंग शरद पवारांचे चांगले मित्र होते. त्यांनी महाराष्ट्रात उद्योग सुरू करावा यासाठी पवार प्रयत्न करत होते. त्यावेळी महाराष्ट्रात युतीचं सरकार होतं. सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळं ह्युंदाईनं महाराष्ट्रात प्रकल्प सुरू केला नाही. मग शरद पवारांनी लगेचच तामिळनाडूच्या तेव्हाच्या मुख्यमंत्री जयललिता यांना या प्रकल्पाविषयी विचारलं. जयललितांनी त्यांच्या राज्यात हा प्रकल्प उभारण्याची तयारी दाखवली आणि ह्युंदाईचा प्रकल्प चेन्नईला सुरू झाला. त्यामागे देशातल्याच दुसऱ्या राज्यात हा प्रकल्प होतोय, यातून देशाच्या विकासाला हातभारच लागतोय, हा त्यांचा दृष्टिकोन होता. महाराष्ट्राचं नागरीकरण वेगानं होत असतानाच्या काळात शरद पवारांनी त्याला पूरक योजना आखल्या. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरांच्या सभोवतालच्या गावांच्या एकात्मिक विकासासाठी धोरण आखलं. पालिकेतल्या आपल्या सहकाऱ्यांमार्फत त्या धोरणांची अंमलबजावणी केली. शरद पवारांनी सर्वसमावेशक धोरण राबवताना अनेकदा कामगार आणि कंपन्या यांच्यात मध्यस्थीची भूमिकाही निभावली आहे. 1988-89च्या काळात तेव्हाच्या टेल्को कंपनीत कामगारांनी संप पुकारला होता. कामगार संघटना आणि कंपनीच्या व्यवस्थापनातल्या दुराव्यामुळं कंपनीच्या उत्पादनावर विपरीत परिणाम दिसू लागला. शरद पवारांनी यात स्वतः लक्ष घालून तिढा सोडवला आणि कंपनी पूर्ववत केली. राज्यभर औद्योगिकरण वाढवताना त्यासाठी लागणारे रस्ते, महामार्ग, रेल्वे, विमान सुविधा, वीज, पाणी पुरवठा अशा सर्व गोष्टींकडेही त्यांनी बारकाईनं लक्ष दिलं. कोकण रेल्वेचा आर्थिक तिढा सोडवण्यात पुढाकार घेणं असो किंवा नाशवंत कृषी मालासाठी आंतरराष्ट्रीय एअर कार्गो टर्मिनल व्हावा यासाठी प्रयत्न करणं असो, यातून शरद पवारांच्या सर्वांगीण विकासाच्या दूरदृष्टीचं दर्शनच होतं.
त्यांच्या या कामगिरीची दखल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. देशात आर्थिक सुधारणा सुरू करण्यामध्ये पवार यांचे योगदान समान होते. फार थोडे राजकारणी औद्योगिक विकासाची काळजी घेतात आणि पवार त्यापैकी एक आहेत, अशा शब्दात माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ञ मनमोहन सिंग यांनी शरद पवारांच्या कार्याचा गौरव केला आहे. आज महाराष्ट्रानं औद्योगिक विकासात जी गती घेतली आहे त्याची चाकं शरद पवारांच्याच काळात तयार झाली आहेत आणि त्यांनीच दाखवलेल्या विकासाच्या दिशेनं महाराष्ट्र प्रगतीची वाटचाल करतोय. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या प्रगतीला दिशा देणाऱ्या या कणखर नेतृत्वाला सलाम.